तुमच्या गावामध्ये जे काही काम त्यांना दिले त्यांनी 6 लाख रुपयाचं आमच्या गावामध्ये त्यांच्या कार्यकर्त्याला काम दिलेलं आहे आणि त्या कार्यकर्त्यानं तिथं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला आहे। मग तो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करत असताना त्यांनी मुरुम कुठून आणला आणि तो मुरुम जिथून आणला असेल मग त्यांनी शासकीय रॉयल्टी कट करूनच दिलाय ना। त्यांनी अशी परवानगी काढली का आणि त्या कामाची परवानगी काढलेल्याचं पत्र जर असेल तर आम्हाला त्या आजच्या आज तहसीलदारनं दिलं पाहिजे का, तर त्याची रॉयल्टी त्यांनी कट करून घेतलेली आहे। मग त्यांच्यावरती जे रॉयल्टीच्या नियमानुसारचे कागदपत्र जे आम्हाला विचारले ज्याच्यासाठी आम्हाला बेकायदेशीर ठरवलंय त्या कामाची रॉयल्टी जर आजच्या आज तहसीलदारनं अहवाल कलेक्टरकडे दिला पाहिजे आणि तो कलेक्टरनं मुख्यमंत्र्यांना बी सादर केला पाहिजे। ते काम जर कायदेशीर असेल तर आम्ही बी कायदेशीर आहे, ते काम बेकायदेशीर असेल तर आम्ही बेकायदेशीर आहे, मग त्यांच्यावरती गुन्हा का नाही। तहसीलदारांनी जो अहवाल दिला आहे तांत्रिकदृष्ट्या तुम्ही बरोबर आहात का? म्हणजे आमचा तहसीलदारनं त्याची कातडी वाचवायसाठी अहवाल दिलाय। माझ्याकडे एक पत्र आहे त्याच्यात 2026 पर्यंतची मुदत आहे। मी काय असं तोंडी बोलत नाही, मोगम बोलत नाही। माझ्याकडे पत्र आहे जे शासनानेच दिलेलं आहे, ते काम 2026 पर्यंत पूर्ण करायचं ते पत्र माझ्याकडे आहे। त्या अनुषंगाने मी बोलतोय, मी काय कुठलं तयार करून आणलेलं नाही, ते शिक्यानिशीचं पत्र असते। आज काय मागणी आहे? आज मागणी आहे आमची रीतसर ती आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेले माघारी घेतले पाहिजे त्याले। दुसरी गोष्ट आमची गावातले जे आज पानंद रस्ते ज्या रस्त्यामुळे आज गाव चर्चेत आले, ज्या रस्त्यामुळे आज गाव आमचं बदनाम होतंय, आम्हाला अनेक उपमा दिल्या गेलेल्या आहेत, त्या सगळे आज असं बिन तसं बी झाले तर या सगळ्याला मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी हे सगळे रस्ते माझ्या गावचे करून द्यावेत। दुसरी गोष्ट आमच्यावरती खोटे गुन्हे मागे घ्यावेत आणि आमच्या गावाला जे पाण्याचा प्रश्न आहे ज्याच्यामुळे आम्ही लोकसभेला बहिष्कार घातला होता तो पाण्याच्या प्रश्नासाठी बी तिसरी सुप्रमा मंजूर करून त्याची तातडीने बैठक लावून तिसरी सुप्रमा मंजूर करून त्या आमच्या गावाच्या त्या 7 गावच्या कामासाठी निधी टाकावा ही बी आमची त्यात रीतसर मागणी आहे। आणि हे सोडून आमच्या इतर 4 मागण्या आहेत की ज्या ह्या प्रकरणातला खरा हिरो ज्या हिरोनं हे सगळे प्रकरण घडवलंय ते सुजित शेळवणे नावाचा सर्कल आहे। त्या सुजित शेळवणे नावाच्या सर्कलला या ठिकाणी चौकशीला घेतलं पाहिजे की त्यानं हे सगळे प्रकार केलाय। त्याची चौकशी अजून पोलिसांनी बी केलेली नाही। का केली नाही? वारंवार आम्ही बाईट देतोय की तहसीलदारने बी का देतो म्हणले होते, तहसीलदार म्हणले होते याची चौकशी करून मी कलेक्टरला अहवाल देतो। कलेक्टर तहसीलदारचा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओ मध्ये सरळ सांगतात की माझा कुठलाही आदेश नव्हता इथं रेड टाकायचा। मग ती रेड कोणी टाकायची ते तलाट्याने सांगितलं नाव सुजित शेळवणेचं, मग त्या सुजित शेळवण्याला आदेशच कोणाचा नव्हता तर त्याने कोणाच्या सांगण्यावरनं हे सगळं रामायण घडवलं। IPS सारख्या अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन या ठिकाणी बोलावलं। जो अजितदादांच्या फोननं त्या IPS मॅडम खाली बसल्या गैवरल्या बसल्या असं जे समजावलं गेलंय ते पूर्ण चुकीचं आहे। खऱ्या अर्थाने मॅडम कुठे गैवरल्या किंवा कुठे ट्रोल झाल्या तर त्यावेळेला त्या सुजित शेळवणेनं त्या तळ्यामध्ये 200 ट्रक वाळू जप्त साठा करायचा आहे अशी माहिती त्यांना दिली होती। त्याच्यामुळे त्या तिथं आल्या होत्या पॉइंटला, त्याचं लोकेशन इतकं व्यवस्थित दिलं की त्या रस्त्याच्या मुरुम टाकत असताना थांबल्या नाहीत, त्या तळ्यातच गेल्या का तर त्यांना तिथं वाटलं की तिथं अवैध साठा आहे काहीतरी। तिथं गेल्याबरोबर त्यांच्या शिवाय साहेबांनी डायरेक्ट त्या टिपरच्या ड्रायव्हरला रिव्हॉल्वर लावली। त्या ठिकाणी तलाट्यानं दांडकं काढून JCPच्या ड्रायव्हरला ताणलं गेलं। ह्या सगळा प्रकार जो झालाय ह्या सगळ्या प्रकाराला त्या सुजित शेळवणेनं कशा पद्धतीनं हे केलंय की सुजित शेळवणेच्या फोनवरनं गेल्या म्हणजे आमची घटना घडायच्या अगोदर 15 दिवसापूर्वी एक फोन अंजली कृष्ण मॅडमला गेला होता की तहसीलदार बोलतोय म्हणून, आणि तहसीलदार बोलतोय म्हणल्यानंतर त्या फोनवरनं तहसीलदारच बोलले होते, पण ती मॅडमकडे सुजित शेळवणे हे नाव गेलं ट्रू कॉलरला, त्यांनी तहसीलदार सुजित शेळवणे म्हणून नाव त्या ठिकाणी सेव्ह केलं। आणि मग ही एवढं गंभीर प्रकरण आहे की सुजित शेळवणेने त्या नावाचा एवढा फायदा मोठा घेतला की त्याचं स्वतःचं टिपर आहे 4-5 ते वाढीला चालतायत आणि त्या आम्ही जे टिपर त्या ठिकाणी उत्खनन करण्यासाठी मुरुम टाकण्यासाठी लावलं होतं त्या टिपरचा आणि त्याच्या टिपरचा कुठंतरी 2 दिवसापूर्वी काहीतरी वाद झालेला होता। त्या वादाच्या रोष त्यांना काढायचा होता, त्यांचं टिपरवरती कारवाई करायची होती, खालच्या खाली त्याला करायची होती। आणि अंजली कृष्ण मॅडमचं काम आता धाडाडीनं चालू आहे वैद्य धंद्यावरती गाडी टाकायचं। मग हे त्यांना हे केलं तर ह्यांना पुन्हा कुणाला चान्स होणार नाही, कुणाला फोन लावण्यासाठी चान्स होणार नाही।